everyone. Welcome to my मोसेडी क्लासेस. मोसेडी म्हणजे मोरे सेल्फ डिफेन्स क्लासेस. काय प्रसाद सर, आजकाल ना दादागिरी ना खूप प्रमाणात वाढलेली आहे. काय समजलं? त्याच्यामुळे स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी आणि स्वतःला सडेतोड उत्तर देण्यासाठी आम्ही इथे प्रशिक्षण देतो. काय समजलं? स्वतःलाच नाही, स्वतःला म्हणजे दुसऱ्यांना हे मी शिकवतो लोकांना. काय समजलं? काय आहे म्हणजे मी ना हे सगळं शिकवतो, हे प्रात्यक्षिक शिकवतो. काय माझं कामच आहे, हे सगळं मी शिकलेलं आहे. काय इन्क्वायरी झाली आहे माहिती आहे, लय इन्क्वायरी झालेली आहे. हॅलो, एक्सक्यूज मी, हॅलो. कशाडी क्लासेस इथंच आहेत का? कशिडी? हा तुझ्या आयशीच्या भावान कशिडी क्लास इथं ठेवला ना. अरे कशिडी घाट तिकडे पोलादपूर पासून सुरू होतो का नाही? ते माहिती हो. होय ना. मोसेडी, हे बघा, मोसेडी मोरे सेल्फ डिफेन्स क्लासेस. ते इकडंच आहेत ना. मीच प्रोप्रायटर आहे का हा, नाही? मग मला तुमच्या क्लासमध्ये ऍडमिशन घ्यायचंय. तुम्ही हो. हो, तुम्ही नका ऍडमिशन घेऊ. हो, तुम्ही समोरच्या माणसाला घायल करा. म्हणजे समोरचा माणूस जर तुम्हाला मारायला आला ना, तर असा डोला जरी मिस केला ना, तर समोरच्याचं पाणी पाणी होईल. काय समजलं? असं हा? असं हा, हो, होय का? हा. हे बघा, मला नाही तुमच्या क्लासमध्ये ऍडमिशन घ्यायचंय. मग? माझ्या लेकराला तुमच्या क्लासमध्ये घालायचंय. लेकराला? हा. आहे कुठे तुझं लेकरू? आहे ना. हा. दत्तू, आलो मम्मी. तर हे माझं लेकरू दत्तू. हा. हे लेकरू हा. हा लॉटरीवर लागलाय का डाउनलोड करून घेतला होय? अहो, हा तुम्हाला सोबत नाही हो, तुमचा नोकर वाटतो. ओ, हा. मोरे, हा. काही बोलायचं नाही. हा. हे बघा, स्वसंरक्षणाचे धडे द्यायचे म्हणून माझ्या लेकराला इकडे घेऊन आली. होय का? तुम्हाला सांगते मोरे, हा. अहो सगळ्याकडनं मार खाऊन घरी येतोय हो. काय रे? हा, तुला आई तुला टिफिन देताना रोज खाण्यासाठी, मग लोकांचा मार का खाऊन येतोस? टिफिन वरूनच मार खावा लागतो सर. म्हणजे शाळेतली मुलं माझा टिफिन घेतात हा. आणि मी द्यायला नकार दिला तर मला खूप मारतात. दत्तू, मी तुला म्हणलं होतं ना, अरे मार खाऊन येण्यापेक्षा देऊन टाकायचं टिफिन. दिला तरी मारतात. आधी का दिला नाही म्हणून मारतात हा? आणि मग परत मारतात जेवल्यावर. अगं बाई, असं का? तू भाजी नीट बनवत नस ना म्हणून. दत्तू, कुठं काय बोलायचं कळतच नाही. एक मिनिट, मला मूल कारण कळलंय की हा मार का खातो. तुम्ही भाजी नीट करत नाही. नाही म्हणजे नाही, असं नाही तसं काही नाही. हा, हे बघा, ह्याला डिफेन्स क्लासला तुम्ही घातला होय ना, हा. तुम्ही कुकिंग क्लास जॉईन करा. तो संध्याकाळचा माझा क्लास असतो का नाही? आता म्हणजे तुम्ही कुकिंग क्लास पण घेता? अहो, काय? वा वा मोरे, अहो, काय करता तुम्ही? काय करता म्हणजे? अहो, मी समाजाचं केवढं देणं लागतो. अहो, प्रभाकर नावातच टॅलेंट आहे ना. आता इथं कोणच प्रभाकर नावाचा नाही म्हणून कोण बोलत नाही. अहो, दबाव आहे ना. काय ज्या बिली उचलल ना त्या बिली उसवल. काय समजलं? अयो. तुम्ही आधी तुमच्या मुलाचं काय तर सांगा. अहो, तेच तर ना. हा. म्हणजे सेल्फ डिफेन्स करता आलं पाहिजे, स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे म्हणून मी त्याला इथं घेऊन आले. नाही. तुम्हाला सांगते, हा. अहो हा माझा मुलगा दत्तू, हा. अहो खूप मार खातो. हा. खूप ठिकाणी, खूप वेळा, खूप प्रकारे खूप मार खातो. हा. कारण नसलं तरी मार खातो, कारण नसलं तरी मार खातो. छोटे मारतात, मोठे मारतात, मुलं मारतात, मुली मारतात. कारण असलं तरी मारतात, नसलं तरी मारतात. पोलीस मारतात, गुंड मारतात, नित्य मारतात, मारतात. हो, काय काळजी करू नका. असं शिकवतो ना, त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. काय समजलं? आता कसं? आता मी काय म्हणतो, टट्टू टट्टू नाही दत्तू. हा, ते दत्तू. बघ काय आहे, बघ माझ्याकडनं खूप अशा ना टेक्निक आहेत शिकवण्याच्या. हा. त्यांना मी तुला हळू शिकवणार आहे. त्या सगळ्या टेक्निक आहेत ना, मीच निर्माण केलेल्या आहेत. काय समजलं? तर माझी पहिली टेक्निक काय आहे? टेक्निक हे बघा, आमची वैशिष्ट्य म्हणजे पहिलं काय आहे, अटॅकिंग सरेंडर टेक्निक. हे मी तुम्हाला अगोदर शिकवणार आहे. दत्तू, नीट लक्ष देऊन ऐकायचं बरं का. हा. हा, ते अटॅकिंग सरेंडर टेक्निक काय आहे बरं? म्हणजे ते कसं आहे माहिती आहे का, एखादा समोरचा बलाढ्य माणूस समजा आपल्याला मारायला आला, तर आधी आपण अंदाज घ्यायचा त्याचा राग कुठल्या लेवलला गेलेला आहे. समजा त्याने अशा मुठी आवडल्या आपल्याला मारण्यासाठी, अशा कचकचून आवडल्या, तर समजायचं तो आपल्याला हाताने मारणार आहे. हा, पण त्याने हाताची मूठ आवळून लाथेने मारलं तर आपण पण लाथेने मारायचा. हा, पाय कशाला देवान दिलेले आहेत? मारण्यासाठीच ना वासाड्या. मारताय का तुम्ही
याला मारतं म्हणजे ह्याला मारायलाच पाहिजे. हा बघा किती मध्ये मध्ये बोलतो जा तू, तुला सांगितलेलं कळतं. उगाच मध्ये मध्ये बोलतो. सर, शिकवतात, लक्ष देत नाही. मध्ये मध्ये बोलायचं, सांगू नव्हती. मॅडम मॅडम थांबा. तुम्ही पण मारलाव ना, मारावं असं वाटतं ना नाहीतर काय? तुम्हाला? ए वासाड्या, तुझा थोबाड बघूनच ना तुला मारावा असा वाटतोय. हा थोबाड बघा ना, थोबाड बघा. हे बघ नीट लक्ष दे. हा बघ काय आहे, समोरच्या माणसानं समजा अशी मूठ आवळण आपल्याला मारण्यासाठी, आणि मारण्यासाठी त्याने असा नुसता हात वर केला की डायरेक्ट आपण काय त्याचं पाय धरायचं आणि मग हात जोडायचं आणि म्हणायचं, सॉरी सॉरी, मना मारू नको दादा, मारू नको, मी लय गरीब हाय, मला तुम्ही माझा लहान पोरगा समजा, मी तुमचा लहान भाऊ पण असन, मला का मारतावाय, मला मारू नका, सॉरी सॉरी. आणि एवढ्यावर जर ऐकला नाही तर डायरेक्ट रटांगण हे काय? त्याचं पाय धरायचं, सोडायचंच नाही सोडीपर्यंत. मग ना तो माणूस आहे ना वीर घालतो, मग तो आपल्याला मारायचा सोडून देतो. काय समजली? असं आहे का नाही नाही? मोरे सर, पण म्हणजे नक्की कुठलं टेक्निक आहे, अटॅकिंगचं का सरेंडरचं? अहो सरेंडरचं एवढा अटॅकिंग टेक्निक आहे, त्याच्यामुळे कोण मारू शकत नाही. काय समजले? असं आहे. अहो पण सेल्फ डिफेन्स क्लास आहे ना, मग तुम्ही माझ्या पोराला असं सॉरी बिरी म्हणून काय शिकवताय? हा ना युगो, आधी तुम्ही तुमचा बंद करा. इगो? हा मग काय हो, सॉरी बोलायला काय हरकत आहे मला सांगा ना. पण सर हा. मारणारा सॉरी बोलून पण नाही ऐकलं तर मग? मग ना त्याला ना आईच्या रक्ताची शपथ घालायची. हा पण सर मारणारे 3-4 जण असतील तर मग? वसाड्यानं तुला मारायलाच पाहिजे. किती प्रश्न आता. हा एक एक निस्तरताना माझ्या नाकात दम आलेला आहे. परत प्रश्न कुठले काढतोस? हा अहो नाही नाही, त्याचं तसं काही चुकीचं नाही. अहो 3-4 काय, रस्त्यातून जाणारी 7-8 लोक पण येऊन त्याला बदा बदा मारते. याला मारतात? हो. सर हा. मला सांगा ना हा. की 7-8 जणांनी एकत्र मारायला आले तर काय करायचो? परत प्रश्न. आता काय करायचं? हा म्हणजे बरोबर आहे. हा त्याच्यासाठी पण आपल्याकडे एक वेगळं टेक्निक आहे, होल्डिंग ऑर्गन्स टेक्निक. तर आपण वापरायचं. होल्डिंग ऑर्गन टेक्निक म्हणजे माहिती आहे तुला काय आहे? काय नाही, सोपं आहे. समजा असा आजूबाजूला सगळं आपल्याला मारायला आलेत तर त्यांच्याकडे असं आजूबाजूला बघायचं आणि डायरेक्ट बसायचा आणि अशी मुटकुली मारायची, अशी अशी मुटकुली मारायची. अशी मुटकुली मारून आपण गप राहायचा. म्हणजे कसं आहे माहिती आहे काय, आपलं सगळं जे नाजूक अवयव आहेत ना त्यांना मार लागत नाही. काय नाही म्हणजे पोटात जेटर आहे, आतडा आहे, हा म्हणजे तोंड आहे, नाक आहे, कान कसं मी झाकूनच घेतलेलं आहेत ना, तर त्याला मार बसत नाही, दुसरं काय नाही. म्हणजे मार पडला तरी इकडे पडेल, इकडे पडेल, इकडे मसेलवर पडेल, म्हणजे मुका मार लागेल का नाही. काय समजलं? असं जागलं आहे काय ग त्यावर नाही. पण सर मला सांगा अशा वेळेला दोघं जणांनी एकत्र हातपाय ओढले आणि मुटकुला सोडून मारलं तर? लगेच प्रश्न पडतात वयाला. आग लागली ह्याच्या कुठनं उत्तर द्यायचं. एवढं पाठांतर नको माझा. तुझा क्वेश्चन बरोबर, व्हेरी गुड पॉईंट. काय करायचं नाही, तुझ्या लायकी प्रमाण आणखी 15 मिनिटं तू मार खायचा. असं आहे. अहो काय आहे? अहो सेल्फ डिफेन्सचा क्लास आहे ना, हो. मग तिकडं तुम्ही त्याला सॉरी म्हणा, पाया पड, लप, मार खा, असं काय शिकवताय? असं काहीतरी शिकवा ना, की म्हणजे त्यानं ना कोणाचाच मार खाल्ला नाही पाहिजे, असं डॅशिंग झालं पाहिजे, असं पोटात गप्पा फाईटी घालता आले पाहिजेत. असं का? हा. नाही तो उपाय आहे माझ्याकडे. काय तो? पण सहसा आहे ना मी तो कोणाला सांगित नाही. काय समजलं? मला सांगा ना. असं म्हणता वाय. आता तुम्ही जवळचे आहो म्हणून तुम्हाला सांगतो. मी कधी झाले जवळची? आता मनावर घेतलं तर सगळंच होऊन झालं का नाही? अरे. असू द्या, कोणाच्या नशिबात नसतं प्रभाकरचं प्रेम, तर आपण तरी काय करणार ना. हे बघ, मोठा. हा तुम्हाला मोठा, हा लगेच बोलला, इकडे या, पुढे या. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हे बघा, हे लिंबू आहे. हा हे लिंबू कापायचं आणि टाचण्यात टोचायच्या. आणि समजा समोरून एखादा माणूस तुला मारायला आला तर हा तर काय करायचं ते मी सांगतो तुला. अरे वसाडे, तू कुठं आलास? कुठून आलो? माझ्या क्लासच्या बाजूला फालतू क्लास उघडला तू. नाही असं निंबू काढून तू अंधश्रद्धा पसरवून नाही ते ग, राहिला. नाकतोड्यासारखा तुडतुड करतो. नाही रे तुला बाबा. असा तुडवून काढतो नाही, रे. नाही, ऐक तुम्ही ना. बाय ना खा अरे बाबा. परतोंड्या. ए, काय काय- 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 काय नाही करतो. टाकू का खाली ठोकू कर तुला? उलटा करू? करू उलटा करू? ह्या टेक्निकला काय बोलायचं सांगितलं नाही सरांनी. तू गप चल, घाल चल.